श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आज आपलं सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायण आहे रात्री 11 वाजता, ज्याची सुरुवात होणार 11:15 वाजता. कृपया याची नोंद घ्या. कृपया याची नोंद घ्या. जरा उपाय चालू केला. दुःखी दारिद्र्य महिलांसाठी खारीक भरून ठेवलेली प्रसादाची वाटी, त्यात नारळ. दादा, मम्मीचे ऑपरेशन झाले. तुमचे आशीर्वाद. आनंद आहे, आनंद आहे. कसे आहात दादा? देविताई एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. आहे की नाही? एकदम व्यवस्थित आहे. निकम, काय चाललंय निकम? येऊ देत. लेट एव्हरीवन कम्स. ठीक आहे. आज तुमच्यासाठी खूप चांगला विषय आणणार आहे. कालच मी अपॉइंटमेंटच्या मध्ये काही गोष्टी मला जाणवल्या. मला असं वाटलं की तुम्हाला हा विषय तुमच्या सगळ्यांसमोर ठेवावा, कारण प्रत्येक जण ह्या विषयातून, या प्रसंगातून जातोय, आणि तो जो प्रसंग आहे तो मला तुमच्या सगळ्यांसमोर ठेवायचा आहे. तुमच्या सगळ्यांसमोर मला तो ठेवायचा आहे. सूर्यवंशी, श्री गुरुदेव दत्त. सूर्यवंशी, श्री गुरुदेव दत्त. आपलं पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन खूप जोरात सुरू आहे आणि खूप नवीन प्रकारची फुटेजेस येत आहेत. आणि मला असं वाटलं की आताच 2-4 दिवसापूर्वी साताऱ्याला इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्यांच्या घरी पहिली त्यांची अपॉइंटमेंट होती ती. तर त्या अपॉइंटमेंटमध्ये जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम मी त्यांना त्या अपॉइंटमेंटमध्ये व्यक्त केला. आणि त्या अपॉइंटमेंटमध्ये पण सांगितलं होतं की घरामध्ये म्हटलं लहान मुलाला बाईचं पिशाच्य दिसतं. त्यावेळेला बऱ्याच गोष्टी हळूहळू ओपन झाल्या. लहान मुलगा पण माझ्यासमोर बोलला, तो बाकीच्या आई वडिलांसमोर नाही बोलला. आणि नंतर मग त्याने इन्व्हेस्टिगेशन करायचं ठरवलं आणि त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशन केलं. 2-4 दिवस झाले त्या गोष्टीला. आणि ते फुटेजेस वगैरे आपल्या स्टाफने बघायला सुरू केलं. त्यातलं एक फुटेज आहे ते एकदम युनिक आहे आणि एकदम युनिक आहे आणि ते मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे. तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर. बाकी त्याचा व्हिडिओ ज्या वेळेला बनेल त्यावेळेला तुम्हाला ते बघायला मिळेलच. पण मला आता असं वाटतं की तुम्ही ते बघावं आणि बघावं की आपल्याही व्यतिरिक्त, आपण घरामध्ये जेवढे आपले सदस्य आहेत त्या सदस्यांच्या व्यतिरिक्तही अशा अदृश्य शक्ती आहेत. त्या घरामध्ये त्यांचा वावर असतो आणि त्याचा तुम्हा सगळ्यांना त्याचा अनुभव असणं महत्त्वाचं आहे. कारण की तुमच्या जीवनात मानसिक आहे, तुमचं शारीरिक आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे, आध्यात्मिक आहे, सगळ्या अंगांवरती त्याचा परिणाम होतो. टिलीकर ताई एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. सगळ्या अंगांवरती त्याचा परिणाम होतो. तर माझं असं मत आहे, माझं असं मत आहे माझं असं मत आहे की तुम्हा सगळ्यांना ते समजावं, आहे की नाही. बघत जा ना, काय असतंय की जीवनामध्ये सगळ्या गोष्टी बघायच्या असतात आपण. कारण काय असं की त्याच्यावरतीच मग तुम्ही चिंतन करू शकता. तुम्ही मला म्हणाल की दादा आम्हाला यात इंटरेस्ट नाहीये, ठीक आहे, नका बघू. पण एक लक्षात ठेवा, आयुष्यात कधी जर अनुभव घ्यायची वेळ आली तर तुम्हाला स्वतःची अनुभवाची परिसीमा ओलांडावी लागेल आणि किंमत चुकवावी लागेल अनुभवासाठी. आज जेवढे अनुभव आम्ही लोक घेतो दिवसभरामध्ये, लोकांसोबत अपॉइंटमेंट्सच्या माध्यमातून, पॅरानॉर्मल रेस्क्यूच्या माध्यमातून, जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून, मार्केटमध्ये पण असतो, तर हा सगळा अनुभव जो आहे, या अनुभवाने तुम्हा सगळ्यांचा फायदा व्हावा, हा त्याच्या मागचा माझा अभिप्राय आहे. जेणेकरून तुम्हाला तुमचे अनुभव घेताना काही खर्च नाही होणार, तुम्हाला काही नुकसान नाही होणार. आमचा अनुभव तुमच्या सगळ्यांसाठी उपयोगी पडेल तुमच्या आयुष्यात, तेच पाहिजे आपल्याला, आहे की नाही. दाखवतो ताई, दाखवतो. पहिले येऊ दे, जरा लोकांना वाढू देत, मी दाखवतो, आहे की नाही.
तर आता याच्यामध्ये कसं आहे, थोडासा शेड्यूलमध्ये थोडासा बदल झालेला असा होता की जीवन प्रबोधिनीचं जे लाईव्ह होतं ते आपण शनिवारी घ्यायचो संध्याकाळी 7 ते 8, पण ते शनिवारी आता वेळ नाही मिळत. शनिवार वेगळ्या प्रोजेक्टसाठी असतो आपला, वेगळे प्रोजेक्ट्स आहेत, बाहेरचे आउटडोर प्रोजेक्ट्स आहेत शनिवारसाठी. आणि मग जीवन प्रबोधिनीचं जे लाईव्ह आहे ते संडेला संध्याकाळी होणार आहे की नाही, संडेला संध्याकाळी होणार. तर माझा प्रयत्न असा असतो की दर रविवारी संध्याकाळी लाईव्ह व्हायला पाहिजे जीवन प्रबोधिनीचं. ठीक आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मला सजेस्ट करा टाईम. रविवारी एक फिक्स टाईम मला सांगा की या वेळेला तुम्ही जीवन प्रबोधिनीचं जे सेशन आहे ते तुम्ही संध्याकाळी घ्या. मग त्या जीवन प्रबोधिनीमध्ये सगळं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बिझनेस स्टार्टअप, करिअर काउन्सिलिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, परत मार्केट आहे, त्याच्यामध्ये वेब डिझायनिंग आहे, सगळं आलं त्याच्यामध्ये, आहे की नाही. आता संडेचं लाईव्ह सेशन खूप भारी झालं. हो ना ताई, भारी झालं. तुमच्या लोकांसाठीच तर कष्ट घेतोय आपण. पण पुढच्या वेळेला ज्या वेळेला संडे, पण मला जरी तसं वाटलं की इथे स्टॉक, कमोडिटी, करन्सी, फॉरेक्समध्ये ट्रेड करणारे आहेत किंवा ज्यांना ट्रेड करायचं आहे त्यांच्यासाठी मग मी विशिष्ट मेहनत घेईन, स्पेशल मेहनत घेईन, की माझी त्याच्यामध्ये स्पेशालिटी आहे की नाही. इंडियन मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन्स आहे, तर पैसे कमी असतील तर ऑप्शनमध्ये ट्रेड करा, त्याची एक्सपायरी असते. पैसे जास्त आहेत, जास्त म्हणजे किती, 3-4 लाख रुपये असतील तर तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करू शकता. खूप सेफ ट्रेडिंग असतं. मला फक्त काय करा हे बघा, एक लक्षात घ्या गोष्ट, मी जसं तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिले तुम्ही तुमची माइंड फ्रेम सेट करा, वर्सटाईल व्हायचा प्रयत्न करा. अध्यात्म तुम्हाला करायचं आहे, मान्य आहे, पण तुम्ही आर्थिक बाजू तुमची कोसळल्यानंतर तुम्ही अध्यात्म नाही करू शकत. अध्यात्म नाही करू शकत. तर तुम्ही गुरुप्रतिपदेनिमित्त आपण काय करावे म्हणजे श्रीदत्त महाराज गुरुप्रतिपदेला तुम्ही आपलं काय करा, गुरुपौर्णिमेला जे आपण करतो, उद्धारावया भक्तजना अवतरला असी नारायणा, त्याचा जप करा 108 वेळा. पायथनचे कोर्स केले तरी चालतील, पण तुम्हाला तसे प्रोजेक्ट्स मिळाले पाहिजेत की नाही नवनीत भाऊ. तुम्ही पैसे खर्च करणार कोर्स करायला, तुम्हाला जर समजा प्रोजेक्ट नाही मिळाला तर तुम्ही काय करणार, कोर्स वाया जाणार तुमचा. हा, गोरक्ष किमेगिरी पाठ सकाळी ओल्या अंगाने केलं तरी चालतोय, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही, माळी करू शकता. थोरात ताई, श्री गुरुदेव दत्त ताई, श्री गुरुदेव दत्त. 11 वाजता रात्री गोलटकर, खूप उशीर होणार गोलटकर, खूप कठीण परिस्थिती आहे. संडेला रात्री 11 वाजता काहीच वेळ नसतो माझ्याकडे. संध्याकाळची टाइम मला सांगा, 6 ते 7 कसं असेल तुमच्या मते, म्हणजे कम्फर्टेबल टाइम आहे, मी पण रिलॅक्स मूडमध्ये असेल त्यावेळेला. 6 ते 7 ची वेळ तुम्ही असेल तर सांगा मला, मी तुम्हाला त्यावेळेला. पण मला हे पण सांगा की खरोखर तुम्हाला लोकांना, म्हणजे बघा कसं आहे, पैसा कमवायचा असेल ना तर तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार, कष्ट तर घ्यावे लागणार, कष्टाला पर्याय नाही, आहे की नाही. इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करा, फॉरेक्समध्ये ट्रेड करा, मला काही फरक पडत नाही. माझं काम आहे तुम्हाला लोकांना मार्ग दाखवणं, मी मार्ग दाखवणार ज्या मार्गावर मी चालतो. इंडियन मार्केटमध्ये माझे खूप, आता मी ज्या पद्धतीने ट्रेड करतो तर माझे ट्रेड सगळे एकदम कडक आहेत त्या बाबतीत. समजलं. आता विषय राहिला रात्रीचं पारायण आहे, लक्षात घ्या मी काय म्हणतो. श्रीदत्त नाम प्रत्येक ओवीच्या अंती तुम्ही सगळ्यांनी घ्यायचं, ठीक आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. नवीन घरासाठी पाटील नवीन वास्तुयंत्र लागणार, नवीन घरासाठी नवीन वास्तुयंत्र लागणार.
6 ते 7 शेडगे भाऊ, धन्यवाद धन्यवाद शेडगे भाऊ. 6 ते 7 ची वेळ चांगली आहे, चांगली आहे. अच्छा दादा, मी नॉनव्हेज सोडलं. अरे वा, खूप छान झालं, खूप छान झालं, खूप छान झालं, आनंद वाटला. नॉनव्हेज सोडल्याने मन हलकं होतं, शरीर हलकं होतं, बुद्धीचं जडत्व कमी होतं, बुद्धीला सद्बुद्धीमध्ये ट्रान्सफॉर्म होण्यासाठी मदत होते. खूप चांगली गोष्ट आहे. दुपारी टाइम नाही ना ताई, दुपारी वेळ नाही ना ताई. अपॉइंटमेंट्स पण असतात ना ताई, सगळं बघावं लागतं की नाही. मग ट्रेडिंगच्या संदर्भात आहे, मोस्टली ट्रेडिंगच मला वाटतं तुम्हा लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये जास्त लवकर अचिव्हमेंट मिळून देऊ शकतं, मला तरी असं वाटतं. कारण त्याच्यामध्ये तुमची बॅकग्राऊंड इन्व्हेस्टमेंट काहीच नसते. स्त्रियांनी कोणता व्यवसाय करावा याची माहिती द्या. स्त्रियांनी घरगुती होम बेस्ड बिझनेस आहे, ई कॉमर्स टाईप बिझनेस आहे, स्त्रियांनी त्या पद्धतीने ई कॉमर्स टाईप बिझनेसवरती फोकस करायला पाहिजे. चालेल ताई, 6 to 7 ताई, 6 to 7 कन्फर्म केलं. आपण रविवारी 6 to 7 ला लाईव्ह येणार. ठीक आहे, 6 to 7 ला लाईव्ह येणार. हा, लोकांना येऊ दे, मग मी सांगतो माझं काय मत आहे. हे लक्षात घ्या, आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही माझ्यावर सोडा. आध्यात्मिक जीवन जे आहे ना, माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त लाईव्ह अटेंड करा. अध्यात्मामध्ये मी तुम्हाला तयार करतो, पण तुमची आर्थिक बाजू तयार करण्याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे. तुमच्यापैकी किती लोक माझ्याशी सहमत आहेत मला सांगा. अध्यात्म आहे ना, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, मी आहे इथे. जगातला कुठलाही कोपऱ्यातला कुठलाही प्रश्न असला आध्यात्मिक, ते माझ्यासमोर तुम्ही द्या, विषय कळला. पण आर्थिक बाजू जी आहे, आर्थिक बाजू जी आहे ना, ती तुम्हाला स्वतःला सांभाळायची, आणि ही खूप काळाची गरज आहे. कारण की अपॉइंटमेंट्स मध्ये मी बघितले लोकांची आर्थिक बाजू अतिशय डळमळीत आहे. आणि मी तुम्हाला मदत करणार त्याच्यामध्ये. माझा आतापर्यंतचा मार्केटचा एक्सपिरियन्स आहे, मी तो वाया जाऊ देणार नाहीये. मी आतापर्यंत माझ्या साईटवरती एवढे आर्टिकल्स लिहिले आहेत, ते पण तुम्ही वाचू शकता, ते पण तुम्ही वाचू शकता. प्रॅक्टिकल नॉलेज आहे इंडियन मार्केट्स आणि फॉरेक्स, मी ज्याच्यामध्ये माझं प्रभुत्व आहे त्या बाबतीत मी तुम्हाला गाईड करू शकतो. सेल्फ स्टार्टअप आहे तुमच्या बिझनेसचा, त्याच्यामध्ये वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो, कारण की मी सगळ्या वेबसाईट्स मीच डेव्हलप केलेल्या आहेत. आनंद आहे, उद्धाराव्या भक्तजना ही साधना करता आनंद आहे की नाही. आनंद आहे, आनंद आहे. जितके ताई प्रश्न पडतात ना, प्रश्न पडू देत. आध्यात्मिक प्रश्नाबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या जीवनाचे 2 भाग आहेत, एक भौतिक भाग आणि आध्यात्मिक भाग आहे की नाही. एक 200 लोक झाले ना, मग मी तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगणार आहे आज. कारण इतक्या लोकांच्या अपॉइंटमेंट्स दिवसभरामध्ये असतात, इतकी लोक येतात दिवसभरात माझ्या समोर. तर प्रत्येक अपॉइंटमेंटमध्ये ना एक वेगळंच एक वलय असतं जीवनाचं. आतापर्यंत 10-11 हजार अपॉइंटमेंट्स झालेले आहेत. तर तुम्ही विचार करा, मी किती वलयांचं माझं त्याच्यामध्ये निरीक्षण असतं. त्यातलं एक वलय जे आहे ते मला तुम्हा सगळ्यांना सांगावं असं वाटतं, कारण तुम्ही सगळे त्याच्यामध्ये अडकलेले असतात. तुम्हीच काय, मी सुद्धा ते अनुभवतो. मी काय त्याला अपवाद नाहीये, मी सुद्धा त्या गोष्टीला अनुभवतो. शिर्के भाऊ, फॉरेक्स मार्केटचे ना माझे व्हिडिओज रेकॉर्डिंग सुरू आहे. मला प्रत्येकाला बसून शिकवायला वेळ नसतो,
तर मी व्हिडिओज बनवतोय प्रॅक्टिकली. माझा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाने ट्रेड कराल ना तर 50चे पण तुम्ही खूप चांगले कराल. तुम्ही 50 वरून पण तुम्ही सुरुवात करू शकता. इतकं चांगलं सेफली मी सांगतो करायला. कळलं? वेब डिझाईन बद्दल जास्त काय नाही. आता एवढं सगळं झालेलं आहे. रेडीमेड कोड्स वगैरे मिळतात, थीम्स वगैरे मिळतात रेडीमेड. त्याच्यामध्ये रेडीमेड थीमचं खालती जे क्रेडिट असतं, खाली जे क्रेडिट असतं ना की प्रेझेंटेड बाय, पावर्ड बाय फलाना, तर ते काढल्याने मग ती थीम एकदम डिफॉल्ट होऊन जाते. कळलं? ती काढताना त्याचा पण कोड असतो. तिथे पण एक HTML कोडिंग करायचं असतं. ते कोडिंग केल्याने काय होतं की क्रेडिट निघाली ना, पण तुम्ही असं जर काढायला जाल ना तर वेबसाईट त्यांच्या साईटला रिडायरेक्ट होते. मग त्याला एक कोडिंग असतं. ते कोडिंग केल्यानंतरच तुम्ही ते काढू शकता. आणि ह्याच्या बेसवरती तुम्ही फ्रीमध्ये थीम्स वापरू शकता कुठल्याही. आणि थीम्स वापरताना पण तुम्ही काय करायचं असतं, होस्टिंग जे आहे तुमचं, तुम्ही ब्लॉगर होस्टिंग वापरू शकता, वर्डप्रेस वापरू शकता. आहे की नाही? ब्लॉगर किंवा वर्डप्रेस किंवा कुठल्याही GoDaddy किंवा इथे हे खर्चिक आहेत सगळ्या. याच्यामध्ये शेअर्ड होस्टिंग कधीच घ्यायचं नसतं. डेडिकेटेड होस्टिंग घेतं. शेअर्ड होस्टिंगमध्ये तुमची वेबसाईट क्रॅश होते. 502चा एरर येतो. रवळनाथला लवकरच येऊ. रवळनाथला लवकरच येऊ. आहे की नाही? आता 200 व्हायला आले. मी सांगतो बघा कसं आहे, तुम्ही सगळेजण तुमच्या व्यवसायामध्ये आहात, नोकरीमध्ये आहात, प्रवासामध्ये आहात, त्यातून सुद्धा तुम्ही दत्त सत्संग अटेंड करता. दॅट्स वाय हॅट्स ऑफ टू यू. हॅट्स ऑफ टू यू, टू ऑल ऑफ यू. 200 झाले शिरसेकर, आय नो. आहे की नाही? आता एक लक्षात घ्या, दत्त महाराजांचा टाक ठेवत नाही. दत्त महाराजांची मूर्ती असते. दत्त महाराजांची मूर्ती असते. 92 वर गेलं मार्केट, 203 ला टच केलं, परत खाली गेलं सपोर्ट घ्यायला. बघा आता किती सपोर्ट घेईल खालती मला माहित नाही. बघा तुम्ही जरी मार्केटमध्ये ट्रेड करत नसलात ना तरी तुम्हाला प्रत्येक अंकामध्ये मार्केटचा ग्राफ दिसला पाहिजे. बघा परत 200 ला तर किती टच करेल माहिती नाही. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जो ग्राफ असतो आणि मार्केटचा ग्राफ असतो यात काही फरक नसतो. तुम्ही ग्राफ रीडर पाहिजे आहे, चार्ट रीडिंग तुम्हाला आली पाहिजे. बऱ्याच लोकांना कळत नाही हा विषय. बऱ्याच लोकांना कळत नाही हा विषय. पण ज्या वेळेला कळेल ना तुम्हाला लोकांना तर तुम्हाला जीवनामध्ये कोणी हरवू नाही शकत. आर्थिक बाजू तरी तुमची मजबूत राहील. तुम्ही स्वतंत्र राहाल. तुम्हाला इवन कोणाची गरज नाही पडणार. तुम्ही मस्त एका तुमच्या घरामध्ये बसून, बेडवर बसून तुम्ही ट्रेडिंग करत राहणार. तुम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. आणि मला वाटतं मी पण तसं जीवन जगलेलो आहे. तसंच जीवन तुम्ही सगळ्यांनी एकदा अनुभव घ्यावा. मी पण कसं केलं की मार्केटमध्ये ट्रेड करायचो, पैसे कमवायचो आणि महाराजांची साधना करायचो. माझं जीवन तेवढंच होतं. माझं जीवन तितकंच होतं. मी मार्केटमधून पैसे कमवायचो आणि इतके पैसे मी कमवले मार्केटमधून. मी 4 वर्ष मी बसून खाल्लं. 4 वर्ष मी बसून खाल्ले. फक्त साधना करायचो, जंगलात जायचो, माणगदत्त मंदिरला जायचो, उज्जैनला पळायचो, गाणगापूरला पळायचो. 4 वर्ष मी बसून खाल्लं. ताई असं काय नाही, बेस्ट ऑफ दिला पुण्य कमी वगैरे होत असं काही नाही ताई. समजून घ्या मी काय म्हणतो. आणि फेसबुकचा व्हॉइस कमीच असतो. तर माझा भूतकाळ गेलाय असा की मी मार्केटमध्ये ट्रेड करायचो आणि मस्तपैकी बसून साधना करायचो. हे माझं डेली रुटीन असायचं. तुमच्यापैकी असं रुटीन किती लोकांना पाहिजे? म्हणजे मार्केटमध्ये ट्रेड केल्याने पैसे पण मिळणार. पैसे मिळलं की घर पण चालणार तुमचं आणि तुमचं अध्यात्म पण चालणार. तुम्हाला कोणाचा डिस्टर्बन्स नाही राहणार. तुम्ही घरच्यांना सांगू शकता की माझ्याशी याच्या पुढे बोलायचं नाही, मला एकांत पाहिजे. तुम्हाला तुमचे पैसे भेटतात, तो मतलब तुमचा सॉल्व्ह झाला. ह्याच्या पुढे माझा मार्ग वेगळा, तुमचा मार्ग वेगळा.
तुम्हाला तुमचे पैसे भेटतात, दॅट्स इट. घरातले विरोधक असतात. आध्यात्मिक जीवनामध्ये सगळ्यात मोठे विरोधक जे असतात ना, ते घरातले असतात. समजलं? म्हणून घरच्यांना त्यांचं जे काय पैशांचं जे काय त्यांचं नाटक आहे ना, ते सॉल्व्ह करून ना आपण आपला मार्ग पकडायचा असतो. समजलं? म्हणजे बऱ्यापैकी तुम्हा लोकांना त्याची अपेक्षा आहे, बऱ्यापैकी अपेक्षा आहे. आता याच्यामध्ये ऐका, बऱ्याच अपॉइंटमेंटमध्ये एक गोष्ट मला कॉमन फॅक्टर अशी जाणवली आणि मी ती काही गोष्ट मी माझ्या जीवनात सुद्धा जाणवलं. 2 टाईपचे सायकल्स आहेत. 2 टाईपचे सायकल्स आहेत प्रत्येकाच्या नियतीचे. ते रिपीट होतात. एक 12 महिन्याची आणि 12 वर्षाची. आहे की नाही? सायकल रिपीट होणं म्हणजे काय, की समजा आज 1 तारीख आहे जानेवारी. तुमची आज परिस्थिती समजा खालवलेली आहे, तर तुम्ही समजा चला माझ्यासोबत अपॉइंटमेंट घेतली असेल आणि उपाय केले, तोडके केले, सगळं केलं आणि तुम्हाला समजा आर्थिक स्थिती तुमची चांगली झाली. 1 जानेवारीपासून चालू केलं. समजा मार्चला तुम्हाला काही चांगलं काम मिळालं. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत तुमचं चांगलं चाललं. परत ऑगस्टपासून परत तुम्हाला प्रॉब्लेम चालू झाला आणि परत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत परत तुम्ही तिथेच आलात जिथे तुम्ही 1 जानेवारीला होतात. समजून घ्या मी काय म्हणतो. म्हणजे 1 जानेवारीला तुमची जी सायकल आहे जीवनाची, जी कर्मप्रारब्धाची ती सुरू झाली. त्याच्यामध्ये मग करणेबारीचे प्रकार, बाधेचे प्रकार, बाहेरून जी बाधा येते त्याचे प्रकार, हे सगळे प्रकार जे आहेत, हे प्रकार तुमच्या जीवनामध्ये एका वर्षाच्या कालांतरामध्ये परत फिरून त्याच ठिकाणी येतं जिथे तुम्ही पहिले उभे असता. असं तुमच्या लोकांबरोबर किती लोकांना झालेलं आहे, की आज आम्ही चांगलं काहीतरी करायला जातो, परत आम्ही तिथेच येतो जिथून आम्ही सुरुवात केली. आहे की नाही? काही ठिकाणी सायकल जी आहे ती एका महिन्याची पण असते. एवढी खतरनाक सायकल असते. म्हणजे 1 तारखेला तुम्ही चालू केलं आयुष्य जगायला, परत 1 तारखेला महिन्याच्या परत तुम्ही त्याच ठिकाणी असता जिथे तुम्ही उभे आहात. हा जो चकवा आहे, ऐकून घ्या, हा चकवा आहे. काही ठिकाणी अतिशय म्हणजे कम नशिबी आणि दुर्भाग्यपूर्ण लोक असतील त्यांच्या जीवनात तर हा चकवा जो असतो ना, हा 1 महिन्याचा असतो. त्यातल्या त्यात थोडंसं जर सद्गुरू मार्ग असेल तर तो चकवा 1 वर्षाचा असतो. काही जणांच्या आयुष्यामध्ये 12 वर्षाचा असतो. म्हणजे आज समजा बारा वर्षाचा चकवा असतो. म्हणजे इसवी सन 2000 साली जी घटना घडली, तीच घटना 2014 साली घडली. समजून घ्या मी काय म्हणतोय ते. ही जी सायकल आहे, ही सायकल तुमच्यापैकी किती लोकांसोबत घडली जीवनामध्ये? किती लोकांसोबत घडली? माझा प्रश्न कळाला का तुम्हा सगळ्यांना? माझा प्रश्न कळाला का? कारण या दुष्टचक्रातून निघणं सोपं नाहीये. काय काय ठिकाणी एका वर्षाचं सायकल आहे, काय काय ठिकाणी 12 वर्षाची सायकल आहे, काय काय ठिकाणी 1 महिन्याची सायकल आहे. कंटिन्युअसली राहत नाही कुठल्याच कामात, हाही त्याचाच एक पार्ट आहे. कळलं का? त्याचाच एक पार्ट आहे. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा बऱ्याच लोकांची एक गोष्ट घडलेली आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो, बारकाईने ऐकून घ्या. सायकल कशी काम करते मी तुम्हाला सांगतो. चाळीमध्ये जीवन जगलं,
चाळीमध्ये जीवन जगलं आणि बरोबर चाळीतून उत्कर्ष झाला, फ्लॅटमध्ये आले, फ्लॅटमधून मग रॉयल लाईफ जगले, रॉयल लाईफ जगल्यानंतर परत जी मानसिकता आहे बघा, समजून घ्या, मी तुम्हा लोकांना इतकं गूढ ज्ञान देतोय ना, कदाचित तुम्हाला कोणी हे सांगू शकतं, कदाचित सांगू शकतं, पण मोस्टली कोणाला याचा गंध नाहीये, कारण की ग्राउंड लेवल जे आहे, तळागाळातून कोणी शिकवत नाही, तळागाळातून कोणी शिकवत नाही. तर चाळीमधून लक्षात घ्या मी काय म्हणतोय, बारकाईने अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे ही. तुम्ही चाळ समजा, नाहीतर झोपडपट्टी समजा, नाहीतर काही समजा, चाळीतून चांगल्या घरामध्ये आले, चांगल्या घरामध्ये आले, लॅविश लाईफ झालं, रॉयल लाईफ झालं, गाडी आले, ड्रायव्हर आला, सगळं आलं, सगळं हातात नोकर आले, सगळं हातामध्ये आणून देणारे नोकर आले. परत काय झालं, घरामध्ये काही मतभेद झाले, मतभेदामधून मनभेद झाले, मनभेदातून परत एका वर्षाच्या सायकलमध्ये ती लोक परत चाळीमध्ये पोचली, लॉस झाला, लॉस झाल्यानंतर परत ते चाळीमध्ये पोचले. आता तुमच्यामध्ये किती लोकांना कळालं मी काय बोलतोय ते. चाळीतून सुरुवात झाली, ग्राफ वर गेला, ग्राफ असा वर गेला, आणि परत तो असा आपटला खाली विदाउट सपोर्ट, की परत तो तिथे चालला जिथून त्यांनी सुरुवात केली. मी काय म्हणतो बारकाईने का, कारण कसं आहे की तुम्ही लोकांना आजपासून तुम्हा लोकांना हे ऑब्झर्वेशन करायचं की माझ्या आयुष्यामध्ये कुठली सायकल रिपीट होते का, माझ्या जीवनामध्ये कुठली सायकल रिपीट होते का, म्हणजे ज्या घटना माझ्या जीवनामध्ये भूतकाळात घडल्या त्याच घटना त्यांची पुनरावृत्ती माझ्या जीवनामध्ये होते का, त्याची पुनरावृत्ती माझ्या आयुष्यामध्ये होते का, ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. जर या गोष्टी कळायला मार्ग जर तुम्हाला मिळाला तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता, नाहीतर तुम्ही गुरफटला तुम्ही त्या चकव्यामध्ये, तो परिस्थितीजन्य चकवा असतो, त्या चकव्यामध्ये तुम्ही गोल 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 फिरणार, तुमचं वय वाढत जाणार आणि एक दिवस उपासमाराने मृत्यू होणार. तर ह्या चकव्यामधून बाहेर यायला शिका, बाहेर यायला शिका. विषय कळला? ताई मलाही तेच सांगायचं आहे, जिथून सुरुवात झाली तिथेच येऊन थांबलो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची ज्या वेळेला सुरुवात होते ना ताई, सगळ्यांचं म्हणतोय मी, एका व्यक्तीचं नाही म्हणते, सुरुवात होते ना, जर तुमची सुरुवात होते ना तर तुमची वैचारिक पातळी सुद्धा त्या लेवलला गेली पाहिजे. उदाहरण कसं, चाळीमधून ज्यावेळेला तुम्ही चांगल्या घरामध्ये येता, 3 BHK 4 BHK फलाना, ड्रायव्हर गाडी, तर तुमची जी मानसिकता आहे ती झोपडपट्टीची नाही चालत. तुमच्या मानसिकतेमध्ये पण तितकं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे, तुमच्या मानसिकतेमध्ये पण ते ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. जर ते ट्रान्सफॉर्मेशन तुमचं होत नसेल तर तुम्ही सुद्धा त्याच ठिकाणी येणार आहात जिथे तुमची सुरुवात झाली. याला सोल्युशन आहे. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो, आता ऐका, आता उदाहरण सांगतो, महिला वर्गांसाठी सांगतो. पहिले महिला वर्ग सांगतो. समजा महिला वर्गाने काय केलं, समजा मुलींचं सांगतो, कॉलेजला असताना, कामाला असताना कुठला मुलगा आवडला, आहे की नाही, मग तो कसाही असेल, आहे की नाही, मग तो कसाही असेल, हा मुलगा आवडला. लक्षात घ्या मी काय म्हणतो, बारकाईने ऐकून घ्या. कामाला जातात एकत्र, ठीक आहे की नाही, मग तो मुलगा जो आवडला, मग त्याच्यासोबत ते लग्न करतात, घरच्यांचं काय ऐकत नाही, काय नाही, लग्न करतात कामाला जाताना. ऐकून घ्या, कामाला जाताना ठीक आहे, ते झालं सगळं, मग लग्न वगैरे करतात, मग लग्न झाल्यानंतर मग पोरं बाळ पैदा होतात, पैदा झाल्यानंतर मग दोघांमध्ये मतभेद होतात. पहिले मतभेद होतं आणि मग मनभेद होतं, हे लक्षात ठेवा.
पहिले मतभेद होतं, मग मनभेद होतं आणि मग घरभेद होतं. तर हे मतभेद जे होतं ना, हे मतभेद झाल्यानंतर मग तिथे समजून जायचं की आपण परत त्याच ठिकाणी येणार आहोत जिथून आपण सुरुवात केली. मग ज्या वेळेला दोघांमध्ये वाद झाले त्यावेळेला ती मुलाला घेऊन वेगळी झाली आणि परत नोकरी करायला लागली, जी नोकरी ती पहिले करायची. फक्त या वेळेला तिला व्याज भरावं लागतंय तिच्या चुकीच्या निर्णयाचं तिला व्याज भरावं लागतं आयुष्यभरासाठी. आणि ती हारली त्या जीवनामध्ये. समजून घ्या. मग ह्याचा परिणाम काय असतो की तुमचे मन आत्मा आणि शरीर आहे ना, याला सिंक्रोनाइज केलं पाहिजे तुम्ही लोकांनी. अभ्यास जीवनाचा करायचा असेल तर तुम्हा लोकांना खूप हुशार व्हावं लागेल. कारण आज मी बघितलेलं आहे आयुष्यात काही चांगली घटना घडल्या. चला ठीक आहे, तुमच्या घरात वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती, तुम्ही प्रॉपर्टी विकली, पैसे आले. अरे पण पैसे आले, पण तुम्ही ट्रान्सफॉर्म कुठे केलं स्वतःला? तुम्ही त्या पैशांचा उपभोग घेतला. तुम्हाला लोकांना प्रॉब्लेम कळाला का मी काय म्हणतोय ते? समजा घरामध्ये मुलगा कमवता झाला, मुलाने पैसे कमवले, पण आई बापाची विचारसरणी तशीच आहे, झोपडपट्टी मेंटॅलिटीची. आणि मुलाला वाटतं आई मातृदेव पितृमातृदेव, आणि मग काय होतं त्याच्यामध्ये मग गडबड होऊन जाते का की मुलाने त्याच्या कर्तृत्वाने जे काही यश संपादन केलेलं असतं तर घरातले सगळे मिळून त्याचा पाय खेचून त्यालाही बसवतात आणि स्वतःही बसतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, नुकसान सगळ्यांचं होतं. तुम्हा लोकांना जर जीवनामध्ये जर वरती यायचं असेल तर तुमच्या लोकांमध्ये माइंड, सोल अँड बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे, नाहीतर तो चकवा, ती सायकल परत रिपीट होणार. मोरल ऑफ द स्टोरी हे आहे, माइंड, सोल अँड बॉडी चं ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. हे लिहून घ्या. हेडलाईन आजपासून, हे हेडलाईन आहे. जर तुम्ही या सायकलमध्ये, काही लोकांची 1 महिन्याची सायकल आहे, काही लोकांची 12 महिन्याची सायकल आहे, काही लोकांची 12 वर्षाची सायकल आहे. आज ज्या घटना घडल्या त्याच घटना 1 वर्षाने घडतायत, त्याच घटना 12 वर्षांनी घडतायत. तर ह्यातून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुम्हाला माइंड, सोल अँड बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन करावंच लागेल. तुम्ही म्हणाल की माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, माझा फ्लॅट आहे, माझं घर आहे, ते विकून मी पैसे जमा करेन आणि मग त्याच्यातून मग मी काय करेन, मी माझं काहीतरी नवीन बघेन. असं नाही होत. पहिले तुम्ही तुमचं माइंड, सोल अँड बॉडी ट्रान्सफॉर्म करा, तरच तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवता येईल. तुमची ती सायकल तुम्हाला ब्रेक करता येईल, नाहीतर तुम्ही तुमची सायकल ब्रेक करू शकत नाही. 98% लोकांना त्यांची जी ही सायकल आहे दळभद्री, ही तोडता येत नाही. कुडाळे, अभी वही बता रहा हूं मैं, कुडाळे मी तेच सांगतोय, ही दळभद्री सायकल आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये सगळे ट्रॅप आहात. त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला माइंड, सोल अँड बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. माइंड इज फॉर युअर बिझनेस, सोल इज फॉर युअर स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स अँड बॉडी इज फॉर युअर फिटनेस. तुमच्यापैकी किती लोकांना उदाहरण पटलं मी जे बोललो ते? बघा, हा अभ्यास करायचा विषय आहे. तुम्ही लोक लाईटली घेऊ नका हा विषय, लाईटली घेऊ नका हा विषय, कळलं? थोडस चिंतन करा स्वतःच्या जीवनामध्ये. आज गुरुवार आहे, चिंतन करा. ठीक आहे, अध्यात्म करताय. अरे पण तुम्हाला तुमच्या जीवनाचं डोळसच महत्व कळत नाहीये. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने जीवन जगले,
त्या जीवनाचा तुम्हाला सारासार तुम्हाला अभ्यास जर नसेल तर तुमचा अध्यात्म कुठे जाईल? मला सांगा ना तुम्ही. एवढं एक प्रश्नाचं उत्तर द्या मला, फक्त कोणीतरी द्या. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा अभ्यास जर नसेल, तुम्हाला तुमच्या जीवनाचा सारासार विचार जर करता येत नसेल, तुम्हाला तुमच्या जीवनाची जर समरी काढता येत नसेल, तर तुम्ही लोक अध्यात्मात काय उखडणार? मला सांगा फक्त कोणीतरी, मला सांगा इथे, मला सांगा इथे. अरे जर जी गाडी मी चालवतोय त्या गाडीला डायरेक्शनच नाहीये, तिला स्टेअरिंग व्हीलच नाहीये, तर ती गाडी कुठे जाणार? आपल्या जीवनाचा सारासार अभ्यास जर करता येत नसेल, आता कुडाळेचा विषय झाला, त्या कुडाळेला गेल्या वर्षी एकाने चुना लावला, आज पण एक चुना लावला, म्हणजे याचा अर्थ काय होतोय? व्यक्ती स्वतःला बदलत नाहीये, ती परिस्थिती बदलण्यासाठी वाट बघते. व्यक्ती स्वतःला बदलत नाहीये, ती परिस्थिती बदलण्याची वाट बघते आणि परिस्थिती तिला फक्त आणि फक्त आध्यात्मिक अनुसंधानाच्या जोरावर बदलायची आहे. हा सगळ्यात मोठा चुकीचा विषय आहे. कारण की आध्यात्मिक जीवनावरती जीवन बदलत नाही, जीवन बदलतं माइंड, सोल अँड बॉडीच्या ट्रान्सफॉर्मेशन वरती. माइंड, सोल, बॉडी हे तीन आहे. टिपोई म्हणतो ना आपण त्याला, टिपोई अशी, ज्याला 3 पाय असतात है ना, त्यातला एक जरी पाय काढून घेतला ना तर ती टिपोई नाही होत, टिपोई नाही होत. तुम्हा लोकांचा समज काय झालाय की नुसत्या आध्यात्मिक अनुसंधानाच्या जोरावरती माझं जीवन जे आहे ते आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक, परत तुमचं भौतिक सगळं बनेल असं नाहीये. तुम्हाला तुमचं माइंड पण ट्रान्सफॉर्म करायचं आहे, वैचारिक पातळी तुम्हाला तुमची बदलायची आहे. म्हणून तर आपण लाईव्ह येतो. आणि या तिघांमध्ये आपलं प्रभुत्व महाराजांनी दिलेलं आहे. याला सेकंड थॉट नाहीच आहे, मुळी नाहीच आहे ना. सांगतो माझं तुम्हाला काय सांगायचं की सगळेजण त्या सायकल मध्ये पिचलेले आहेत. सगळेजण फायनान्शियल क्रायसिस मध्ये, स्पिरिच्युअल क्रायसिस मध्ये आणि फिजिकल क्रायसिस मध्ये अडकलेले आहेत. आता ऐकून घ्या मी काय म्हणतो, अतिशय बारकाईने ऐकून घ्या. तुम्ही हवं तर आता नोटबुक आणि पेन घेऊन बसा. 3 क्रायसिस आहेत: फायनान्शियल क्रायसिस, स्पिरिच्युअल क्रायसिस अँड फिजिकल क्रायसिस. हा फिजिकल क्रायसिस कळालं का? आतापर्यंत जे मी सांगितलं ते लक्षात आलं का तुम्हाला लोकांना? आतापर्यंत जे मी सांगितलं ते लक्षात आलं का? कोणाला डाऊट आहे किंवा काही संभ्रम, संशय, संकोच असेल तर मला विचारा प्लीज. काइंडली गिव्ह मी अ व्हॅलिड क्वेश्चन सो दॅट आय कॅन गिव्ह यू अ प्रॉपर आन्सर विथ दिस. सगळ्यांना कळालं का व्यवस्थित? मला हो किंवा नाही मला सांगा. कारण की आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते टोटल इंटिग्रेशन आहे. बघा, मी लाईव्ह मध्ये येतो, मी तुम्हाला माझ्या जीवनाचा ग्राफ दाखवतो. खूप कमी वेळेमध्ये महाराजांनी मला खूप उंच ग्राफ दिला. मला मार्केटमध्ये एक्सपर्ट बनवलं, मला बिझनेस स्टार्टअप मध्ये एक्सपर्ट बनवलं महाराजांनी. आध्यात्मिक जीवनामध्ये तर पहिल्यापासूनच मी अतिशय बलवान होतो. तर सांगण्याचा माझा विषय आहे की ज्या पद्धतीने महाराजांनी मला बनवलं, त्यांनी ज्या पद्धतीने मला फीडबॅक्स दिलेले आहेत, जीवनामध्ये इन्ग्रेडियंट्स मला दिलेले आहेत, इन्ग्रेडियंट्स त्यांनी मला दिलेले आहेत, तर ते इन्ग्रेडियंट्स मला दादा माझी आजची मनस्थिती तुम्हाला कशी कळली? कुडाळे मेरे लिए ये बड़ी बात नहीं है. कुडाळे समझे ना, तुम्हारी मनस्थिती को और सबको जानता हूं मैं. कोणाचे वरतून जितका माणूस मला दिसतो ना जमिनीवर उभा, तितका तो जमिनी खाली किती मुरलेला आणि रुतलेला आहे ना ते मला पहिले कळतं. कळलं ना? आणि एवढे महाराजांनी पावर्स दिलेले आहेत.
थोरात, we will manage all these three together subsequently. Let me just clarify all the points, okay, precisely. Then I will come to that point. You want to manage all the three things together, I do understand. ठीक आहे ताई, हे कोणी सांगत नाही त्या जीवनामध्ये, कारण कोणाला एवढा अभ्यासच नसतो ताई. सगळेजण नुसतं पैशांच्या मागे पडतात, पण कोणी बनवण्याच्या मागे नाही पडत कोणाला. मी इथं माणूस नाही, इथं दत्त बनवण्याच्या मार्गावर आहे. आणि मला एक गोष्ट कळाली आहे की दत्त जर बनवायचं असेल तर श्री दत्त नामासोबत माइंड आणि बॉडीचं पण ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. कळलं? माइंड अँड बॉडीचं पण ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे, हे मला कळलेलं आहे. कारण गेले 12 वर्ष मी श्रीदत्त नामामध्ये आहे, 12 वर्ष श्रीदत्त नामामध्ये आहे कंटिन्युएशन मध्ये. त्याच्यामुळे महाराजांनी तर मला दिलंच आहे. पण मला एक गोष्ट कळाली, वयाच्या वाढत्या ओघामध्ये किंवा उतरत्या जीवन काळामध्ये जसं वय कमी उतरत जाणार आहे आपलं, तसं माइंड आणि बॉडीचं इम्पॉर्टन्स सोल प्रमाणे वाढत जातं. विषय कळला? तुमच्यापैकी किती लोकांना हा विषय कळला? तुमच्यापैकी किती लोकांना विषय कळला? लक्षात घ्या, वाढतं वय आहे आपलं, वयाची 20 आली, 30, 25, 40 आली, ह्याच्यामध्ये आपण आध्यात्मिक जीवनामध्ये श्रीदत्त नामावर चालतो. चला, आनंद आहे, चाललंच पाहिजे, ते प्राथमिक पायरी जीवनाची आहे. पण चालताना तुमच्या सोल सोबत तुमचं माइंड आणि तुमची बॉडी सुद्धा त्याच लेवलला टिकली पाहिजे. ज्या दिवशी तुमची बॉडीचा ग्राफ खालीला लागला, समजायचं बॉडी तुमच्या हातून सटकायला लागली. ज्या क्षणी तुमचा माइंडचा ग्राफ खाली आला, समजायचं तुमच्या हातून सगळे कंट्रोल्स जायला लागले. अतिशय अतिशय जीवनाचं मी तुम्हाला इतकं डीप मध्ये मी तुम्हाला पंच मारून सांगतोय. हा पंच जर तुम्ही पकडला, आता समजा इथे 250 लोक, 5000, 10,000 लोक बघतातच आपलं लाईव्ह सेशन. 10,000 मध्ये 100 लोकांना जर मी बोललेलो कळालं ना, तर त्यांना रॉकेट बनण्यापासून कोणी नाही थांबू शकत. त्यांना रॉकेट बनण्यापासून कोणी नाही थांबू शकत. विषय कळला ना मी काय बोललो ते? कारण सोल हा बॉडीच्या पलीकडचा, सोल इज बियॉन्ड युअर फिजिकल लिमिट. Mind and body comes under physical limit, so you have to maintain the physical limit in a such order where your soul will get synchronized with all the universal power. Till the time your mind and body should support your soul. If your body is not supporting your soul, if your mind is not supporting your soul will not be fulfilled by any spiritual circumstances. If you want to overcome from your physical limit, so many people speak me about it. We want to come out of the physical limit. We want to feel that Sukshma Deha also, and we want to have that Parkaya Pravesh also, so that we can enjoy that almighty power and we can have that Prapti also with this. Every time I emphasize on one thing, you cannot come out of the physical limit without balancing your mind and your body. If your body is getting degraded each and every time, your soul will not be enhanced, because your body is compiling with all types of disease, and that is not supported for spiritual existence or say spiritual circumstances which is coming on a Siddha Yoga. Same time, if you think about your mind, if your mind is not satisfied, if you are not okay with your all the rest of the family life, that will be financial life which will be included, so you won't be able to cope up with the problem in your life. If you won't be able to cope up with the problems which is coming in your life, you cannot sustain in spirituality for the longer time. In this reference, Sadhguru Satam Maharaj used to speak. Sadhguru Satam Maharaj used to speak, मुझे लंबी रेस का घोड़ा चाहिए. समजा मैंने क्या बोला? हे साटम महाराज म्हणायचे की मला लांबच्या पल्ल्याचा घोडा पाहिजे. याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? लांबचा पल्ला म्हणजे काय की ज्याचं माइंड, सोल अँड बॉडी सिंक्रोनाइज होतं, सस्टेन होतं, त्याला म्हणतात लांब पल्ल्याचा घोडा.
जो कधी थांबत नाही कोणासाठी, तो एकदा सुटला तो कोणाच्या बापाला ऐकत नाही, तो कोणाच्या बापाला ऐकत नाही. ज्याला बॉडीला टाकूनच द्यायचं आहे त्याला कोणी थांबू शकत नाही. पण माझ्यासारखी व्यक्ती योगी जीवनामध्ये आहे तर मी माझ्या देहाला सांभाळणार. कारण की समर्थांनी सुद्धा देहाला सांभाळण्याचं वचन घेतलं होतं. स्वतःच्या देहाला सांभाळलं त्यांनी समर्थांनी. का की समर्थ एकच म्हणायचे की नर देह जो आहे हा उत्तमाचा देह आहे आणि याचा मी कुंभ म्हणून वापर करणार. निधान कुंभे भरला अभंगे पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंगे. समजून घ्या मी काय म्हणतो. अतिशय बारकाईच्या गोष्टी आहेत, समर्थ वचनाच्या गोष्टी आहेत. समर्थ म्हणाले की माझ्या देहाला मी असा कुंभ बनवणार आहे. मातीचा कुंभ जो आहे हा सोन्याचा होतो. कसा होतो? ज्याने अनंताला कोंडिले कुंभामध्ये, त्याचा जो कुंभ आहे तो सोन्याचा होतो. तो सोन्याचा होतो. मग सोन्याचा कुंभ पाहिजे कारण की वाघिणीचं दूध हे सोन्याच्या भांड्यातच चांगलं राहतं, मातीच्या ना कुठल्या धातूच्या नाही. आणि सद्गुरु वचन, सद्गुरु चरण रज, दत्तचरण रज हे ते वाघिणीचं दूध आहे ज्याला सोन्याचं भांड लागतं. म्हणून नवनाथ सुद्धा म्हणायचे देह सुखा माझी रंगतंग होता, नराचे नारायण कैसे होती. देह कर्तमी गोळा चिखलाचा, तपस्येने स्वर्ण होती. तुमच्या बघी किती लोकांना कळाला हा विषय? मला नाही माहिती किती लोकांना कळाला. मला इथे अपडेट, मला फक्त रिप्लाय द्या. कळाला तरी ठीक आहे, नाही कळाला तर परत एकदा बघा. आयुष्य खूप छोटं आहे, सगळ्यांना सांगतोय मी. आयुष्य खूप छोटं आहे. मी जे सांगतोय ते तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळणार नाहीये, नाही कुठल्या ग्रंथात मिळणार आहे, नाही कोणी बोलू शकत. कारण की ही गोष्ट कॉपी पेस्ट पण नसते. जो या ट्रान्सफॉर्मेशन मधून गेलेला आहे तोच ह्याच्यावरती बोलू शकतो. जर तुम्ही लोकांना आयुष्यभर पुस्तकी ज्ञानावर चालायचं असेल तर तुम्हाला लोकांची प्रगती कोणी करू शकत नाही. ज्यांना ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे तेच लोक महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तिघींना घेऊन चालू शकतात, नाहीतर नाही चालू शकणार. लोक म्हणतात ज्यांच्याकडे महालक्ष्मी असते त्यांच्याकडे महासरस्वती नसते, ज्यांच्याकडे सरस्वती असते त्यांच्याकडे लक्ष्मी नसते. मी म्हणतो दत्तप्रबोधिनीमध्ये महालक्ष्मी पण आहे, महासरस्वती पण आहे आणि महाकाली पण आहे. तिन्ही आहेत आपल्याकडे. कारण की आपण त्या ट्रान्सफॉर्मेशन वरती आहोत. बाकी जगामध्ये असं कोणाकडेच नाहीये. मला दाखवा कोणाकडे आहे. चला मला दाखवा कोणाकडे आहे. ठीक आहे. जे मी तुम्हा लोकांना आज लाईव्ह मध्ये बोललेलो आहे, मला तुम्हा लोकांना विचारायचं आहे, हे कोणी तुम्हा लोकांना आतापर्यंत सांगितलं असेल तर मला सांगा. मला कमेंट करा. बाकी मी तुम्हाला जे काय तुमचे पर्सनल प्रश्न असतील ते तुम्ही मला अपॉइंटमेंट मध्ये घ्या. मी तिकडे तुम्हाला सगळं सांगतो. कळलं ना मी काय बोललो? याचं त्याचं बघून ऐकून नाही बोलू शकत. माझं जीवन जे मी बदललेलो आहे एकदम माझं जीवन खूप प्रॅक्टिकल झालेलं आहे. महाराजांनी मला अतिशय दक्षतेने महाराजांनी तयार केलेले आहे. गेले 2 लाईव्ह सेशन फार रिलेटेबल आहेत माझ्यासाठी. मला न मागता खूप उत्तर मिळाली. रादर महाराजांनी दिलं असं वाटतंय. कसं होतंय ओक माहिती का? माझं एकच उद्दिष्ट आहे, तुम्ही लोकांनी तुमच्या जीवनामध्ये चांगला बदल घडवावा, तुमच्या लोकांचा ग्राफ वर जावा. मग ग्राफ वर जाण्यासाठी तुम्हा लोकांमध्ये काय काय बदल अपेक्षित आहे ते मला माहिती आहे. कुठे कुठे करेक्शन्स करायचे तुमच्या सगळ्यांच्या जीवनात ते मला माहिती आहे. कुठे कुठे मला तुम्हाला चिंतन करायला लावायचंय, कुठल्या दिशेला लावायचंय, भूतकाळामध्ये तुम्हाला काय मी बघायला लावतोय तुमच्या, ते मला माहिती आहे.
भूतकाळाचा तुमचा अभ्यास तुम्ही जोपर्यंत कळत नाही, दुधाने भाजलेला जोपर्यंत भाजून घेत नाही स्वतःला, तोपर्यंत तो येणारा ताक आहे ना ते फुकून फुकून नाही पिणार. समजलं? समजलं की नाही समजलं? अच्छा, Mr. Kuldeep Nikar, this is not a personal question. Shri Tembe Swami Maharaj wrote all stotra shloks, but how do you view on this, and how much a common man should read in a day? It's a good question. It's a good question. See, Tembe Swami Maharaj, he wrote all the supremacy literatures on Lord Dattatreya Swami Maharaj. Okay, he wrote poems, stotra, abhanga, all types of OVs also. Main thing, he was well known for the Sanskrit also. See, in the live day, in the today, we people are not aware of the Sanskrit. First of all, see, there is some language transformation, translation gap will be there. So first of all, what I speak, rather than going for any written literatures, I more emphasize more on Namasmaran and Updesh. Namasmaran and Updesh. These are the two sides of the coin. Even if you go for the literature, even you go for the any kind of Grantha Sampradaya, any type of scriptures also, you will not follow the scripture for your whole life. Sometimes you feel you have to read it, you will read it. But what about your subconscious mind? Your subconscious mind need a specific element that is called a naam. Your subconscious mind never asks you to read any scripture for every time. He will ask you for the element that is called a naam. The naam is the only one thing which is going to help you for your all life obstacles. That can be mental also, that can be physical also, that can be spiritual also, that can be social also, that can be financial also. So rather than going for any kind of Vangmai type of literature, I more emphasize more on Namasmaran and Updesh. Nam, Updesh. These are the two sides of the coin. If you wanna stay firm with the Naam, you have to have a Updesh every time for your continuation of Namasmaran. If you don't take any Updesh which is referring to your Namasmaran, you will not have a sustainability in a Namasmaran, and one day you will quit everything. So this is the proper way to remain a Sattvic. Point number 1, eat only pure vegetarian food. Point number 2, keep chanting Namasmaran introvertly. Don't speak loudly. This is second. Third one, try to get Updesh, briefing on the Namasmaran, how the Namasmaran is making a difference in the people about their solistic existence. This is the third one. Fourth one, try to grab experiences of the people with the help of Namasmaran, what type of transformation is taking place, okay, with all the Gyan which is given with the help of Vairagya and Atma Gyan. Okay, you got my point, I think so. ओके, तर मी कुठे होतो? धन्यवाद लोहार, धन्यवाद. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आता वाजले किती 12. तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो. सी कसं आहे हे बघा, माझं असं मत आहे की ज्यावेळेला तुम्ही दत्तप्रबोधिनी लाईव्ह सेशनमध्ये येता, तुम्ही गुरुवारी रविवारी आता तुम्ही ना तुमची ना मनाची जी कवाड आहेत ना, मनाची कवाडं म्हणजे युअर माइंड डोर्स, कीप ऑल युअर माइंड डोर्स ओपन, कीप ऑल युअर इयर्स ओपन, बी अ गुड लिसनर. फर्स्ट ऑफ ऑल बी अ गुड लिसनर. हो 200 जण झाले, सांगतो. बी अ गुड लिसनर. कारण की जे मी तुम्हाला सांगणार आहे
ते जीवनाचं इतकं बारीक तत्व आहे, सूक्ष्म आहे, ते तुम्हाला तुमच्या स्थूल चक्षुंनी नाही दिसणार. म्हणून तुम्हाला मी सूक्ष्म जो अभ्यास आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. समजलं? ध्यानातून होणारे आत्मज्ञान आहे की आपल्या गैरसमज कसं ओळखावे. सगळ्यात पहिले ध्यान काही लगेच लागत नाही. ध्यानाचं एक कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशन मनात ठेवावं लागतं. हा, ते कॅल्क्युलेशन मनात ठेवावं लागतं. हा, म्हणजे कसं 12 प्राणायामांचं एक धारणा होते. एका धारणाची 12 धारणाची एक ध्यान आणि 12 धारणाची एक ध्यान झालं तर 12 ध्यानाची एक समाधी असते. हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं. हे कॅल्क्युलेशन आहे. लगेच ध्यान सिद्ध नाही होत. ध्यान सिद्ध होणं म्हणजे खूप मोठी स्टेज आहे. ध्यान सिद्ध होण्यामध्ये कुंभक आहे, श्वासाची गती थांबण्याची परिभाषा आहे. हो हो, देशपांडे बरोबर बोलताय. सतत नामस्मरणाने आपलं माइंड, सोल आणि बॉडी ट्रान्सफॉर्म होतं. तो योग जुळून येतो. इट इज अ इंटिग्रेशन प्रोसेस. डुईंग अ नामस्मरण इट्स अ योग. लिव्हिंग अ फिजिकल लाईफ इट्स अ भोग. इट्स अ डिफरन्शिएशन. इंटिग्रेशन मीन्स यू आर इंटिग्रेटिंग ऑल युअर षोडश तत्व. 16 तत्व म्हणतात त्याला, 16 एलिमेंट्स टुगेदर, अँड यू आर डुईंग अ काकडा. दॅट इज कॉल्ड, यू आर गेटिंग इन टू बर्निंग ट्री इनसाइड युअर बॉडी. दॅट इज कॉल्ड अ काकडा इन अ मराठी वर्ड. That is called an integration process. All the 16 elements are coming together, and it is getting into the burning tree. So that is called integration, and it is leading to the yoga, and which will create a yoga of mind, soul, and body transformation. You have to materialize it. Your soul is initiating your mind and your body in the same proposition, in the same direction, and you have to materialize it. Okay, just you have to put a one step ahead in your life, and your all things will be getting synchronized. If you are not doing it, it will be getting differentiated. Your mind, your body, and your soul will get differentiated, and that is going to be a degradation of your life. अच्छा, व्हिडिओ दाखवतो देवरुखकर, दाखवतो व्हिडिओ. That will be the degradation of your life. I want you to people to have an integration of your mind, soul, and body on a basis of namasmaran and upadesh, which will help you to come out with all the hassles, whatever you are facing in your life, whatever obstacles you are facing in your life. That can be anything. That can be financial crisis, physical crisis, and spiritual crisis. नाही प्रभुताई, 12 ध्यानचा तो विषय नाहीये. हा वेगळा कॅल्क्युलेशनचा विषय आहे. मी सांगेन तुम्हाला. पहिले माझं तुम्हा लोकांना एक म्हणायचं आहे की जर तुम्हाला मी माइंड, सोल अँड बॉडीचा जो विषय तुम्हाला सांगतोय, तर माइंड मध्ये काय येतं? फायनान्शियल क्रायसिस म्हणजे तुम्हा लोकांना कळालं फायनान्शियल क्रायसिस म्हणजे काय? इट इज रिलेटेड टू द माइंड. सोलचा जो विषय झाला, दॅट इज कॉल्ड अ स्पिरिच्युअल क्रायसिस. स्पिरिच्युअल क्रायसिस मध्ये काय येतं? तुमच्या बाधा येतात, तुमच्या पीडा येतात, तुमचं झपाटणं येतं, तुमचा आत्मखेद येतो, नंतर मग तो आत्मघात होतो, आहे की त्याच्यानंतर मग ती आत्महत्या होते, आहे की नाही? माइंड मध्ये येतं तुमचं फायनान्शियल क्रायसिस, सोल मध्ये येतं तुमचं स्पिरिच्युअल क्रायसिस, आणि बॉडीमध्ये येतं तुमचं फिजिकल क्रायसिस. फिजिकल क्रायसिस म्हणजे काय आहे की तुमच्या बॉडीमध्ये त्रुटी निर्माण होणं, तुमच्या बॉडीमध्ये डिफिशियन्सी तयार होणं, तुमच्या बॉडीमध्ये रोग विकार जडणं, आणि तुमची बॉडीचं तुमचं जे काही नियंत्रण आहे ते सुटणं. ठीक आहे. मग या तिन्ही गोष्टी आहेत, तुमच्यापैकी सगळ्यांनीच तुम्ही अनुभवलेल्या असतील. हवं तर मला इथे कमेंटमध्ये सांगा. फायनान्शियल क्रायसिस, स्पिरिच्युअल क्रायसिस आणि फिजिकल क्रायसिस. जरा ही सायकल आमचं प्रारब्ध आहे का सद्गुरु सेवेतून? हे तुमचं प्रारब्ध आहे सातपुते. हे प्रारब्ध आणि कर्माचे खेळ आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून आहात. जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, लक्षात घ्या मी काय म्हणतो, ही एक सायकल आहे. जन्म मृत्यूचा फेरा आहे, ही सायकल आहे.
परत तीच सायकल क्रिएट होते. पण ह्या सायकली मधले या छोट्या छोट्या सायकली आहेत. जन्ममृत्यूचा फेरा आहे ना, ही एक खूप मोठी सायकल झाली. त्याच्या आतमध्ये या छोट्या छोट्या सायकली आहेत. मग त्याच्यामध्ये एका महिन्याची सायकल झाली, परत 12 महिन्याची सायकल झाली, 12 वर्षाची सायकल झाली, 36 वर्षाची सायकल झाली. हे त्याच्यातल्या छोट्या छोट्या सायकली आहेत. आणि एक मोठी सायकल म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा. जोपर्यंत तुम्ही छोट्या छोट्या सायकली ब्रेक नाही करू शकत, तोपर्यंत तुम्ही जन्ममृत्यूचा फेरा ब्रेक नाही करू शकत. तुम्हाला जर असं वाटत असेल महाराज आमचा जन्ममृत्यूचा फेरा ब्रेक करतील, तर महाराज काय म्हणतात की तुला मी सद्बुद्धी देतो की तुझे जे छोटे छोटे सायकल्स आहेत पहिले तू ते ब्रेक करून दाखव, मग मी तुला मोठा घास देतो. थोडक्यामध्ये आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आध्यात्मिक ताप म्हणायचंय मला, असं समजू शकता तुम्ही. आता जे मी तुम्हाला सांगितलं, मोठी सायकल जन्ममृत्यूचा फेरा जो आहे, ही पण एक मोठी सायकल आहे. ही पण ब्रेक करता आली पाहिजे. पण ती ब्रेक करण्याआधी पहिले तुमच्या जीवनाची सायकल, जे इंटरनल जे तुमचे क्रायसिस आहेत ते तर ब्रेक झाले पाहिजे की नको. तुमच्यापैकी किती लोकांना कळालं बघा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये मी मोठा दगड नाही टाकला. पहिले मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की ही सायकल आहे जीवनातली. अरे मला उत्तर द्या रे. तुम्हा लोकांना कळलं की नाही कळलं मला ते कळायला पाहिजे, नाही तर मला परत बोलावं लागेल. मला जरा असं सांगा की आता जे मी तुम्हाला म्हणालो ते लक्षात आलं का? फायनान्शियल क्रायसिस, स्पिरिच्युअल क्रायसिस, फिजिकल क्रायसिस. कारण आजचं लाईव्ह सेशन आहे ना, माझं असं मत आहे ना, जरा तुम्ही परत एकदा स्टडी करा. कारण जरा स्वतःचा अभ्यास, स्वाभ्यास करायचा आपल्याला. स्वाभ्यास केल्यानंतरच स्वाध्याय होणार आहे आपला. आहे की नाही? मोठी सायकल ब्रेक होणार नाही. जन्ममृत्यू सायकल तुमच्या हातून ब्रेक होणार नाही. ते कार्य महाराजांचंच आहे. पण त्या जन्ममृत्यूच्या सायकली मधल्या ज्या सायकली आहेत त्या रिपीट होणाऱ्या सायकली, ज्या सायकलीने तुम्ही दुःख भोगता, तुम्ही जीवनाचे भोग भोगता, तर त्या सायकली ब्रेक होण्यासाठी मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये तो विषय मांडलेला आहे. कळालं की नाही कळालं? किती लोकांना कळालं रे? खरंच सांगा मला. उगाच मला डोकं हलवून देऊ नका. मला ना ते डोकं हलवणारे लोक नाही आवडत. कसं करावं त्याची पहिली स्टेप मी सांगतो. इझी नाहीये काही गोष्टी जीवनात. काहीच इझी नसतं. नुसतं चहा जरी बनवायला घेतलं तरी गॅस लागतो, पाणी लागतं, बुक्की लागते, साखर लागतं, आलं लागतं. काही काही जे नखरे असतात, आम्हाला वेलची पण पाहिजे तर वेलची पण टाकावी लागते, गवतीच्या पण घ्यावं लागतं. म्हणजे काही करायचं असेल तर कष्ट घ्यावे लागतात. तुम्हाला तर जीवनाचं लेसनच जर तुम्हाला तुमचा एकदम इम्प्रोवाइज करून पाहिजे असेल तर तुम्हाला तर कष्ट घ्यावेच लागणार. कष्ट तर घ्यावेच लागणार. एकदम व्यवस्थित कळलं पाहिजे कोलटकर. नहीं समझा तो फिर से लाइव देखो, कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन चुकना नहीं लाइफ में. क्योंकि क्या, एक बार वक्त निकल गया हाथ से तो किसी को कुछ नहीं मिलेगा. पैसा गेला तर परत येईल, पण गेलेली वेळ परत येणार नाही. चालेल देवरुखकर. नक्की देऊन देवरुखकर. तुमने बोला और मैंने बस बोलना है. बस तुम खाली मुझे पूछो.
नारकर ताई, एकदा लाईव्ह सेशन परत एकदा बघा ताई, नाही कळलं तर परत पुढच्या वेळेला विचारा, मी आहेच सांगायला. बघा काय होतंय, अरे पोट तिडकीने सांगायचा विषय काय माहितीये, ऐकून घ्या. मला महाराजांनी ज्या पद्धतीने तयार केलेलं आहे, एकदम एकदम रॉकेट टाईप आहे ना. मलाही असं वाटतं की अरे तुम्ही लोक कशाला दुःख भोगता, तुम्हा लोकांना पण जोडस्फूर्ती आली पाहिजे. जसं महाराजांनी मला दिलं, महाराज सगळ्यांना समान आहेत, तसं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, तसं तुमच्यावर सगळ्यांवरती प्रेम करतात, आहे की नाही. मग तुम्हा लोकांना सुद्धा त्यांनी जर तशा पद्धतीने समजा संज्ञान केलं किंवा आत्मज्ञान जर दिलं तर तुमच्या जीवनामध्ये पण चांगला बदल घडेल, तुमचं कुटुंब चांगलं होईल, है ना. तुम्ही त्रासातून बाहेर पडाल, दोषातून बाहेर पडाल, बाधेतून बाहेर पडाल, सगळं चांगलं होणार आहे. मग भूतून भविष्यातील तुम्हाला असं भेटणार आणि कोणी तुम्हाला म्हणजे तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही, थोडक्यात सांगायचं असेल. आज काय सेवा करायची, आज पारायणे रात्री 11:15 वाजता ताई. केतन भाऊ नमस्कार. केतन भाऊ काय चाललंय, ठीक आहे. सगळ्यांना क्रायसिस आहेत, सगळ्यांना लाईफमध्ये फायनान्शियल क्रायसिस आहेत, स्पिरिच्युअल आहेत, फिजिकल आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी माइंड ती पहिली स्टेप काय आहे, ही सायकल ब्रेक होण्याची पहिली स्टेप ही आहे की आजपासून तुम्ही सगळ्यांनी माइंड सोल अँड बॉडीला सिंक्रोनाइज करायला स्टार्ट करा. मनाला पण व्यायाम लागतो, आत्म्याला पण व्यायाम लागतो आणि या देहाला पण व्यायाम लागतो. मनाचा व्यायाम म्हणजे काय की मनाला तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करा, त्याची क्रिएटिव्हिटी वाढवा, म्हणजे मनाचा व्यायाम झाला. आत्म्याचा व्यायाम म्हणजे काय की दत्तनामावर चाला आणि उपदेश घ्या, म्हणजे होतो आत्म्याचा व्यायाम. आणि स्थूल देहाचा व्यायाम मध्ये आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही योगाभ्यास करतो आणि जिम पण करतो, दोन्ही करतो, हा झाला देहाचा व्यायाम. तीनही प्रकारचे व्यायाम तुम्हाला दिवसभरामध्ये करता आले पाहिजेत. आता हे नका बोलू की आमच्याकडे वेळ नाही. जर तुम्ही वेळ नाही दिला तर वेळ तुम्हाला वेळ देणार नाही. वेळेची जर तुम्ही इज्जत नाही ठेवली तर वेळ तुमची इज्जत ठेवणार नाही. सेक्शन 15 मिनिटं नाही वाढवू शकत, खूप गडबड मध्ये आहे. सगळं व्यवस्थित पार पडणार ताई. आयुष्य किती राहिले माहिती नाही, पण कसं असतं सातपुते, एक सांगू का सातपुते, हिम्मत कधी हारायची नाही. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. हे लक्षात ठेवायचं. हा, दुख के अंदर सुख की ज्योति, दुख ही सुख का ज्ञान, दर्द सहकर ही जन्म लेता हर कोई मिसाल. वो सुखी है जो खुशी से दर्द सह गया, सुख का सागर उसका जीवन बन के रह गया. ह्याच्यामध्ये सुद्धा एकच गोष्ट निघते, ती आहे की तुम्ही तुमचं माइंड सोल अँड बॉडीला इतकं कसलेलं आहे, त्यांनी तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यांनी तुमचं जीवन सुंदर केलेलं आहे. जो बहाणे मारतो ना त्याच्या जीवनामध्ये कधीही बदल घडू शकत नाही. साक्षात परमेश्वर जरी आला आणि त्याला बोलला तरीही तो ऐकणार नाही. हे जग भेकड लोकांसाठी नाही. ज्याला यश मिळवायचं आहे तो उंचावर असतो, बघणारे खालती असतात. मग बघणाऱ्यामध्ये कौतुकाने बघणारेही वर बघतात आणि थुकणारेही वर बघतात, पण वरती असणाऱ्याला काही फरक नाही पडत. म्हणून नेहमी सूर्यासारखं तेजस्वी व्हावं आणि सगळ्यांना ज्ञानाचा प्रकाश देत राहावं. शेंबड्यालाही देत राहावं आणि हुशार माणसालाही देत राहावं. आपण कधी भेदभाव करू नये.
हा व्हिडिओ दाखवतो 15 मिनिटं राहिली. आता व्हिडिओ आहे समोरच. साताऱ्यामध्ये लाईव्ह झालं होतं, सॉरी इन्व्हेस्टिगेशन झालं होतं आणि व्हिडिओ आहे. व्हिडिओ हा इथून दाखवतो. गोलटकर आ जाओ, तुमको सुरमा देता हूँ, आ जाओ ऑफिस में, आ जाओ गोलटकर, तुमको भी सुरमा देता हूँ. हाय माझ्याकडे सुरमा, तुमको चाहिए तो आ जाओ. तुमको किसने रोका है क्या? हा, कशाला टेन्शन घेता रे? सुरमा पाहिजे, मी देतो ना सुरमा. स्वतःच्या जबाबदारीवरती लावा. काय झालं गवळीताई, काय ऐकायचंय आता? मी ते हे दाखवायचे विचारत होतो ना, व्हिडिओ बघायचा होता ना तुम्हा लोकांना. ऐका, व्हिडिओ दाखवू का? भूतनी का हाथ दिखना है क्या किसी को? अच्छा, शेवटचे 15 मिनिटं राहिली. हे बघा, आता इथं व्हिडिओ बघा. एक मिनिटचा फ्लॅश बंद केला. हा बघा, हा व्हिडिओ आहे. हे घर आहे, ठीक आहे. आपण इथे कॅमेरा लावला होता. हे बघा, ही तारीख आहे बघा, आहे ना, 13 तारखेला, 13/2/2022 ही सकाळची वेळ आहे. ठीक आहे. हे घर आहे आणि इथे बघा, हे बघा, आता इथे ना थोड्या वेळामध्ये ना तुम्हाला इथे हात दिसेल या ठिकाणी. हा, इथे तुम्हाला हात दिसेल या पोझिशनला. ठीक आहे. आता मी ना व्हिडिओ प्ले करतो. ठीक आहे. हे बघा, आता मी व्हिडिओ प्ले केलेला आहे बघा. एक स्पिरिट गेलं आणि तुम्हाला आता हात दिसेल बघा तिथे. हे बघा. परत एकदा रिपीट करतो, मला सांगा तुम्हाला लोकांना दिसलं का? स्पिरिट्स वरती हवेमध्ये असे उडतायत. इथून स्पिरिट्स असा हवेमध्ये उडतायत आणि इथे बघा, इथे तुम्हाला हात दिसेल बघा, स्त्रीचा हात दिसेल, लेडीजचा. हे बघा, किती लोकांना दिसलं? परत एकदा दाखवू का? त्या लेडीजचा हात असा जातो, ऑटोमॅटिक जमिनीतून बाहेर येतो आणि असा तो त्या मध्ये तो तिथे जातो. अजून दिसलं का? कोणाला नाही दिसलं मला सांगा, कोणाला नाही दिसलं? ह्याचा तर व्हिडिओ बरोबर बनेलच, काही चिंता नका करू. याचा कोणाला नाही दिसलं मला सांगा. ज्यांना नाही दिसलं त्यांनी नाही सांगा, मी परत इथे दाखवतो. अच्छा, म्हणजे बऱ्याच जणांना, सगळ्यांना दिसलं. नाही दिसलं तर परत एकदा बोला, काही हरकत नाहीये. आणि नाहीतरी याचा व्हिडिओ येणारच आहे. हा, लेफ्ट बरोबर बघितलं मी. पाहिजे तर परत एकदा दाखवतो, म्हणत असाल तर परत एकदा दाखवतो, काय त्याला काय प्रॉब्लेम नाहीये. थोरात, आता महाराजांची कृपा आहे, रोजचं सेशन कडक आहे. आता काय, आता आहे की नाही?
आणि मी अपॉइंटमेंटमध्ये त्यांना सांगितलं होतं घरामध्ये त्यांच्या लहान मुलाला तिचा त्रास आहे त्या बाईच्या पिशाच्च्याचा. आणि ते मग नंतर जाऊन त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केला आणि मग त्यांना ते रिअलाईज झाले ती गोष्ट. मी म्हणतो ठीक आहे, माझ्यावर विश्वास ठेवला तुम्ही, आनंद आहे, आणि इन्व्हेस्टिगेशन केलं, आनंद आहे. पण मी खरोखर सांगतो जे आहे ते घरामध्ये मला उलट तुमच्या लोकांचा घरातला त्रास काढायचाच आहे. मी त्रास काढण्यासाठीच पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीची सुरुवात केलेली आहे की नाही. म्हणजे काय की तुम्हा लोकांचं जीवन एकदम क्लिअर व्हायला पाहिजे. हे असल्या गोष्टी नको घरामध्ये, हे खूप त्रासदायक गोष्टी असतात, आहे की नाही. मी परत एकदा दाखवतो, म्हणजे ज्यांना नाही दिसलं ते लाजत असेल बोलायला तर काय. बघा आता दिसेल बघा थोडं. हे बघा कुठे गेला. हा हे बघा इथे, बघा इथे या पोझिशनला बघा. हे बघा दिसलं का. परत एकदा मागे घेतो. आता बघा इथे दिसेल बघा, या पोझिशनला इथे इथे इथे. आहे की नाही. हे अशा गोष्टी लोकांच्या घरामध्ये आहेत. अभी उसका भी लगेगा, उसकी भी वाट लगने वाली है. जब इन लोग का रेस्क्यू का होएगा ना चालू, तो उसकी भी लगेगी वाट. उसको भी निकाल के कहीं पे जाके छोड़ के आऊंगा. अच्छा काय झालं, खाओ पिओ भरोपेट सब कुछ जाने शंकर शेठ गुरव, क्या है उसमें. हा म्हणजे सांगण्याचा माझा विषय असा आहे की आपण जे कार्य करतो त्याच्यामध्ये ऐसी बात बोल जो कभी कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठ जे कभी कोई न बोले उठ. एकदा काय मी तिथे जाऊन बसलो तर माझ्याशिवाय कोणी तिथे बसू नाही शकत. धन्यवाद धन्यवाद कदम ताई, धन्यवाद ताई. आनंद आहे. बघा आता 12:30 झाले, रात्रीचं पारायण अटेंड करा. आणि 5,000 साधकाचं काय आहे, कोण काय बोलायला मार्ग नाही. आपल्याला शाबरी कवच सुरू करायचं की नाही करायचंय. हो ती तिथेच आहे महाराष्ट्र भाऊ, ती आता तिथेच आहे. पण रेस्क्यू ज्या वेळेला होईल त्यावेळेला ती निघेल. तिला जावं लागेल ते सोडून, आहे की नाही. तिला ते जावं लागेल सोडून. हरकत नाही पाटील भाऊ, लेट जॉईन झालात, काही प्रॉब्लेम नाही. परत एकदा रिपीट आहे ते बघून घ्या व्हिडिओज, काही इश्यू नाहीये. हरकत नाही. जे उशिरा जे आलेले आहेत त्यांनाही अभिनंदन आहे, कारण की ते त्यांची जबाबदारीही पार पडत आहेत. आणि जे लवकर आलेले आहेत, आहे की नाही, त्यांनी त्याची महाराजांची निष्ठा ठेवलेली आहे की नाही. दोघांचंही अभिनंदन आहे, उशिरा येणारे आणि वेळेवर येणारे सुद्धा. महाराजांची एंट्री झाली तर काय लय डेंजर काम आहे माझ्याकडे. मग मी लय खतरनाक आहे मग. आणि महाराजांची फेरी असते. मागे पण जेव्हा मी काढायला जातो महाराज मला पाठवायचे, जा म्हटलं तिथं बस. मी बघतो एकदा समर्थांना मी निवेदन ठेवलं तर महाराज समर्थांना बोललो की म्हटलं तुम्ही मला पाठवताय, ते गावचं देव कोपलेलं आहे, हा पाठवताय बरोबर ठीक आहे. नाही आलो परत तर बघा मग. एक तर तो सगळ्यांना मारतोय गावाला, आणि मी जर नाही परत आलो तर मग बघा मग. समर्थ बोलले जा रे तू. मग तिथे गेलो गावाला, तिथे ते कोपलेलं देवाला, तिकडे देवाला सांगितलं समर्थांना पाहिजे तो विचार त्यांनीच पाठवलेला आहे. मग तो देव शांत झाला. मग त्याचं पूर्ण ते मंदिराची रचना जी बिघडवली होती ती दुरुस्त केली, ते व्यवस्थित केली. मग आता तो देव जो मारायचा गावच्यांना, आता तो नवसाला पावायला आला. म्हणजे सांगण्याचा अभिप्राय असा आहे, आपण नेहमी आपली वृत्ती स्वच्छ आणि पवित्र ठेवावी.
साधनेतून आत्मिक बॉडी तयार होते सातपुते, आणि ही जी बाहेरची बॉडी आहे त्यासाठी थोडंसं व्यायाम करावा किंवा योगाभ्यास करावा. त्याचे पण व्हिडिओज येणार लवकरच माझे, नका चिंता करू सातपुते. फक्त मनाची तयारी तरी सुरुवात करा. हवनयुक्त पारायण रेस्क्यूच्या वेळेला होणार, आणि रेस्क्यू शनिवारी होणार आहे. या शनिवारी नाहीये रेस्क्यू, या शनिवारी रेस्क्यू नाही आहे. या शनिवारी मी साधनेसाठी बाहेर आहे. माझी पण साधना असते, मला पण वेळ द्यावा लागतो, मला पण बसावं लागतं. चला 5 मिनिटं राहिले. अच्छा, कल्याण ऑफिस मध्ये येऊन गेलो, जरा तुम्ही भेटले नाही. मी नसेल ना ऑफिस मध्ये बघत. आता कसं मी ऑफिस मध्ये बसून असतो का? मसोबाच्या फेऱ्यात सापडणे म्हणजे डायरेक्ट खाट पकडणे, कळलं? असं झालेलं आहे. मसोबाच्या फेऱ्यामध्ये लोक अडकलेले आहेत आणि डायरेक्ट मृत्यूला प्राप्त झालेली आहेत. कारण तो काय थांबत नाही त्याच्या कचाटा सापडल्यावरती, तो डायरेक्ट मारतो तो. असं त्यांच्या मार्गात यायचं नसतं कधी. जर तुम्हाला त्याच्याकडून जर काय पाहिजे असेल ना तर निवेदन ठेवा, पण कधी त्याच्या मार्गात येऊ नका. मसोबा स्मशानाचा देव आहे. मसोबा स्मशानाचा देव आहे, डायरेक्ट मार्गात नाही यायचं. जाधव काहीतरी चुकला असेल तुम्ही. जाधव असा तो जीन त्रास, सात्विक जीन आहे तो आमचा, सतवत नाही, कोणाला त्रास देत नाही. तुम्ही त्याला काहीतरी कमिटमेंट केली असेल ना, त्याशिवाय तो काय असं करणार नाही. चला 2 मिनिटं राहिले शेवटचे. अजून काही कोणाचा प्रश्न असेल तर मांडा. सिद्ध मंगळसूत्र डिलिव्हरीच्या वेळेला गळ्यात राहिलं तरी चालेल, फक्त त्याला हात नाही लावायचा. आणि ते उलट पावर आहे. ती सिद्ध मंगळसूत्र साधी गोष्ट नाहीये. नवरा बायको दोघांसाठी ती दोघांची पावर आहे ती. आपल्याकडे तर सिद्ध मंगळसूत्र घातलेल्या महिला वर्गांना नवऱ्याचं खरं रूप कळालेलं आहे. म्हणजे नवरा खरोखर कसा आहे दाखवतोय आणि वागतो वेगळं, आणि असतंच तिसरं वेगळं. ते रूप महिला वर्गांना कळाले मंगळसूत्र घातल्यानंतर की नवरा खरोखर कसा आहे. नवरा म्हणतो घरामध्ये पैसे नाही आहेत, पण त्यांनी पैसे लपवलेले असतात, पण महिलांना माहिती नसतं. त्यांना त्या गोष्टी कळालेल्या आहेत नवऱ्याच्या. सांगण्याचा माझा अभिप्राय असा आहे की जे रहस्य दडलेलं आहे नवरा बायकोचं, नवऱ्याचं रहस्य बरोबर कळतं. पण त्याच्यामध्ये मी महिला वर्गांना काय सांगतो, सिद्ध मंगळसूत्रासोबत भगवती त्राटक पण करा, म्हणजे नवरा कुठे काय करतो ते पण कळेल, नवऱ्याचं अंतर्मन पण बदलेल. जाधव भाऊ एकदम व्यवस्थित आहे. आहे की नाही? चला 12:30 झाले, तर साइन आउट करायची परमिशन द्या. दादा अपॉइंटमेंट नंतर मुलात चांगला फरक पडला आहे. चांगलं आहे शितोळे भाऊ, कंटिन्युएशन मध्ये ठेवा. उपाय बरोबर एकदम ओके होणार. तो एकदम ओके होणार. तुमचा मी आभारी आहे. कदम भाऊ महाराजांचे आभार प्रकट करा. मी तर एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. ताई गाभणचा प्रयोग आहे तो, तुम्ही आपला परांनाचा व्हिडिओ बघा ना ताई, तर तुम्हाला कळणार गाभण काय प्रकारे. कल्याणला यायचं आहे, काय करू? या ना ताई, तुमचंच ऑफिस आहे, एनी टाइम या. आणि पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीचं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर कृपया करून त्याला लाईक पण करत राहा आणि शेअर पण करा. आता हा पण व्हिडिओ येईलच लवकर. सिद्ध मंगळसूत्र ताई मिळणार तुम्हाला ई स्टोअर वरून किंवा ऑफिस मधून.
चला 12:30 झाले, आता साइन आउट करायची परमिशन द्या. कुडाळे खुद को बदलो कुडाळे, जब तक तुम खुद को नहीं संभालोगे तब तक कोई तुमको छोडेगा नहीं. सगळे शेंड्या लावले बसलेले आहेत बाहेर. स्वतःला बदला रे. माइंड, सोल अँड बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन करा. तुम्हाला कोणी नाही फसवणार. त्राटकाची लिंक मिळून जाणार तुम्हाला ताई. अच्छा असं पण आहे का? बरं चला, आनंद वाटला. आता फोन कट करू आणि भेटूयात रात्री पारायणाच्या वेळेला 11:15 वाजता. ठीक आहे. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. नाही तारी काय रागवलेलं नाही आहे. वेळेचा अभाव आहे, बोलता येत नसतं, त्यासाठी क्षमस्व. श्री गुरुदेव दत्त. सायनिंग.